आपल्याला लाव ना फोन लागत नाही माझ्याकडे थोडंसं खाली जाते. चला चलो आगे चलो. या सर. जमत आहे ॲडजस्ट केलं तर. ऍक्सिडेंट झालेला आहे सर. यस. येस. समोर तुम्ही दोन इकडे समोर. काय समोर इकडे समोर. स्वीट नाश्ता काहीतरी सर थोडासा प्लीज. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रियांका मतलाने आणि हे माझे पार्टनर नवदीप सिंग गरेवाल. आम्ही मतलाने आणि गरेवाल लीगल असोसिएट्सचे फाउंडर आणि पार्टनर आहोत. आमची ही फर्म मुख्य ऑफिस आमचं पुण्यामध्ये आहे आणि आता आम्ही आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची दुसरी शाखा घेऊन येत आहोत, आज जिचं वर्धापन दिन आहे. अच्छा मॅडम, आज हे लीगल फर्म तुम्ही सुरू केले, काय कन्सेप्ट आहे याच्या पाठीमागचं? मला हा प्रश्न उत्तमरित्या खूप आवडलाय तुमचा, कारण आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये लॉ फर्म ही कन्सेप्ट अजून तरी लोकांना परिचयाची नाहीये आणि परिचयाची असली तरी त्याची कन्सेप्ट पूर्णतः माहीत नाहीये. आता लॉ फर्म काय आहे याचं आपलं साध्या सोप्या भाषेत उत्तर द्यायचं म्हणलं तर एका डॉक्टरचं क्लिनिक आणि हॉस्पिटल ह्या दोघांमध्ये जो फरक आहे तेवढा साधासा फरक आहे. क्लिनिकमध्ये एक सिंगल डॉक्टर असतात, हॉस्पिटलमध्ये आपल्याला मल्टी स्पेशालिटी सर्व्हिसेस मिळतात. त्याच प्रकारे आपली लॉ फर्म आहे. हे इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेटचं ऑफिस नसून लॉ फर्म आहे, म्हणजे इथे आपल्याकडे A to Z सर्वच्या सर्व कायदेच्या रिलेटेड ज्या पण काही सर्व्हिसेस आहेत त्या आपल्याला मिळतात. कुठल्या असतात आता कायदेशीर सर्व्हिसेस? आपण साधारण एक प्रश्न विचारला तर कन्व्हिन्सिंग पासून ते लिटिगेशन पर्यंत, कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट पर्यंत, म्हणजे आपल्याला सर्वसामान्य माणसापासून ते कंपनीपर्यंत, गव्हर्नमेंटपर्यंत आपण सगळ्या प्रकारच्या कायद्याच्या सुविधा एकाच छताखाली प्रोव्हाइड करतो. आणि आमचं कन्सेप्टच आहे एनी सिटी एनी कोर्ट एनी टाइम, म्हणजे कुठल्याही शहरामध्ये कुठल्याही कोर्टात आणि कोणत्याही वेळी असलेला दावा किंवा तुमची लीगल नीड आम्ही परिपूर्ण करतो आमच्या ह्या लॉ फर्म मधून. लॉ फर्म मध्ये आता सध्या किती वकील आहे आणि काय काय? आता आमचे जी लॉ फर्म आहे त्या लॉ फर्म मध्ये आम्ही दोघं पार्टनर आहोत, फाउंडर आहोत. पण आमच्या हाताखाली आजच्या तारखेला जवळपास 22 ते 25 इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट आहेत जे आमच्यासाठी काम करत आहेत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये 5 जण आहेत आणि इतर ठिकाणी काही जे स्पेसिफिक लोकेशन्स आहेत जिथून आम्हाला इन्क्वायरीज जनरेट झाल्यात किंवा आम्ही आतापर्यंत लीगल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेल्या आहे, असे 22 ते 25 जण आहेत आजच्या डेटला. बट डेफिनेटली हा आकडा 100% फ्युचरमध्ये वाढणार आहे. आपल्याकडं लॉ फर्म ही कन्सेप्ट नवीन आहे, ही कन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली?
लॉ फर्म ही कन्सेप्ट स्पेसिफिकली आपण जर बघितलं गेलं तर ही कन्सेप्ट जी आहे ही फॉरेनमध्ये बाहेर देशामध्ये ही कन्सेप्ट आपण बघितल्या गेलेली आहे. आपण नेहमी म्हणतो की बाहेरच्या देशामध्ये कुठलाही दावा असला की त्याचा निकाल पटकन लागतो. का पटकन लागतो? त्याचं सगळ्यात बेसिक कारण आहे की तिकडच्या कोर्टामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं दिलं जातं. तर ते फक्त कोर्टाच्या सिस्टीम मधलं इन्फ्रास्ट्रक्चर मॅटर नाही करत, तो तुमच्यासाठी जे कोणी तुम्हाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहे त्यांच्याकडे काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सुद्धा मॅटर करतं. तर लॉ फर्म मध्ये काय होतं की वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या एक्सपर्टीजचे वेगळे वेगळे लोक एकाच छताखाली काम करतात आमच्या क्लायंटसाठी. त्याच्यामुळे आमच्याकडे कुठलीही रिक्वायरमेंट असेल, दिवाणी, फौजदारी, कन्व्हेन्सिंग, टायटल सर्च असू द्यात, छोट्यातल्या छोट्या कायद्याच्या नीड पासून ते मोठ्यातल्या मोठ्या नीड पर्यंत आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. हीच कन्सेप्ट बघून मला असं वाटलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये ही कन्सेप्ट येणं गरजेची आहे, जेणेकरून लोकांना लवकरात लवकर त्यांच्या गोष्टींचं निरसन व्हावं. त्या कन्सेप्टला लक्षात धरून मी पहिल्यांदा पुण्यामध्ये सुरू केली आणि आता त्याची दुसरी शाखा मी औरंगाबादमध्ये म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू करत आहे आजपासून. परदेशामध्ये पण असे कन्सेप्ट आहे, तर मग तिथले असेल किंवा भारतामध्ये जे रिलेटेड असते ते असेल तर त्यांना मदत व्हावी असं काही त्यांच्यासाठी म्हणजे परदेशी फॉर्म बरोबर तुमची टाईप झालेली आहे का? हो हो नक्कीच. आता सांगायचं झालं तर आपण बघतो आहोत की भारतातले आपले बरेचसे लोक जे आहेत ते परदेशामध्ये नोकरी निमित्त गेलेले आहेत आणि परदेशी लोक भारतामध्ये येऊन कामं करत आहेत. उदाहरणार्थ आपल्या अंबानींची जी शाळा आहे मुंबईमध्ये स्थित, तिथे सगळे फॉरेनचेच शिक्षक वृंद आहेत जास्ती करून. तशा बरेचशा ठिकाणी आहेत की महाराष्ट्रामध्ये झालं, बँगलोरमध्ये झाले, IT कंपनी झालेल्या आहेत. फॉरेनचे लोक इथे येऊन काम करतात, भारतीय लोक फॉरेनमध्ये जाऊन काम करतात. भारतातला माणूस परदेशात गेला आणि परदेशातला माणूस भारतात आला तरी त्यांचे जे बेसिक कायदे आहेत, त्यांचा जन्म जिथून झालेला आहे, त्यांचं ज्युरिस्डिक्शन कुठलं आहे त्यानुसारच त्यांना ते कायदे ऍप्लिकेबल होतात. तर भारतातले लोक जे काही परदेशी गेलेले आहेत आणि त्यांच्या जर काही लिगल रिक्वायरमेंट असतील त्या सोडवण्यासाठी त्यांना भारतातला वकील लागतो किंवा जे परदेशी लोक इथे राहतात तर त्यांनाही त्यांच्या रिलेटेड वकील लागतात. तर अशा काही 3-4 वेगळ्या वेगळ्या लॉ फर्म्स आहेत. उदाहरणार्थ बॉन्ड ॲडम्स अशी एक लॉ फर्म आहे जी UK मध्ये स्थित आहे, खूप नामांकित लॉ फर्म आहे. त्यांच्यासोबत आमचं टायअप झालेलं आहे, त्यांच्यासाठी आम्ही काम करतो. जे काही UK मध्ये बेस्ट क्लायंट्स आहेत आमचे, त्यांना जी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते ती आम्ही बॉन्ड ॲडम्स थ्रू करतो. आणि बॉन्ड ॲडम्सचे जे पण काही क्लायंट भारतामध्ये आहेत त्या भारतातल्या क्लायंट्सला आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. आपल्या भारतामध्ये जे कायदे कानून आहेत किंवा निकाल लागायला खूप वेळ लागतो आणि तिकडे झटपट निकाल लागतो, काय कारण असतं? याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्याकडे असलेली सुविधा. तर सुविधा म्हणजे सुख सुविधा नाही म्हणत आहे, पण कायद्यांची जी सुविधा आपल्या पक्षकारांना दिली जाते ती कुठली सुविधा आहे? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला योग्य मार्गदर्शन तुमच्या केस मधलं. तुमची केस कोर्टात गेल्यानंतर तुमची केस किती दिवसात सुनावणीवर येणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आज खूप म्हणजे वाईट गोष्ट आहे की एका न्यायाधीशांना 10,000 फाईल्स बघावे लागतात. म्हणजे 10,000 व्यक्तींमागे एक न्यायाधीश काम करतायत. तर त्यांची पण कॅपॅसिटी बघता त्यांच्याकडनं एवढं आपण एक्सपेक्ट करू शकत नाही की 10,000 मॅटर त्यांनी फास्ट काम करावं. तर ही जी त्रुटी आहे ही त्रुटी भरून काढायची असेल तर आपल्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे. त्याच्यानंतर जजेसची काउंट जी आहे म्हणजे न्याय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढली गेली पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी माझ्या वकील बंधू भगिनींना सांगू इच्छिते की तुम्ही पक्षकारांच्या गोष्टी लवकरात लवकर निरसन करण्यास सुरुवात करा. याच्याने तुम्हाला 100% रिझल्ट चांगला मिळेल. एकच केस वर्षानुवर्ष खितपत पडते, वकिलांच्या चुकांमुळे पण खितपत पडते की तारीख पे तारीख घेत असतात ते. तर ह्या गोष्टी टाळाव्या माझ्या वकील बंधू भगिनींनी, मी एवढं त्यांना सजेस्ट करू इच्छिते. याच्यातून काय आव्हान करतात छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना? काय आव्हान करतात छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना? संभाजीनगरच्या नागरिकांना मी हे आवाहन करेल की मतलानी आणि गरेवाल लीगल असोसिएट्स मध्ये आपणास सगळ्या प्रकारचे कायद्याच्या ज्या पण काही अडचणी असतील तुमच्या त्या सोडवण्यात येतील. वाजवी दरामध्ये आपल्याला योग्य ते मार्गदर्शन आणि उत्कृष्ट सेवा मिळेल
त्यामुळे नक्कीच आपल्यासाठी काम करण्याची आम्हाला संधी देण्यात यावी एवढं मी आवाहन करेन. नमस्कार, नवदीप सिंग गरेवाल. सर, आता जे लीगल फर्म आपल्याकडे स्थापन होते त्याच्यामध्ये तुम्ही पण पार्टनर आहात, तर तुमचं योगदान काय राहणार आहे त्याच्यामध्ये? तो बेसिकली अगर मैं बात करूँ सो लॉ फर्म भी अगर मैं बात करूँ एक कंपनी के जैसी है ना. सो मल्टीपल सर्विस अगर एक रूफ के अंडर होती है तो जाहिर सी बात है कहीं ना कहीं इसमें टेक्नोलॉजी का भी हाथ होना चाहिए. अगर आप अपनी भी जीवन में देखेंगे तो आज टेक्नोलॉजी हमको कहाँ से कहाँ लेके जा रही है. सो टेक्नोलॉजी की अगर मैं बात करूँ तो कहीं ना कहीं हमें स्पीडी डिस्पोजल की तरफ लेके जाएगी. अभी अगर हम बात करें तो आर्टिफिशियल इंटेलिजेंस ये भी लॉ के अंदर कहीं ना कहीं इम्प्लीमेंट हो रहा है और आगे भी होगा. सो टेक्निकल बैकग्राउंड की बात करूँ तो जैसे स्टार्टिंग से एंड तक जो फाइलिंग होती है वो पूरा का पूरा मैं हैंडल करता हूँ, क्योंकि स्पीडी अगर हम काम करेंगे तो हमें रिजल्ट भी उस हिसाब से मिलेंगे. टेक्नोलॉजी में जितना है वो मैं इसमें एक चीज ये होती है